मित्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रथम वर्ष अभियांत्रिकी व्यवसायात प्रशिक्षणार्थी मित्र हो. मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक आपले स्वागत करतो. प्रथम वर्ष अभियांत्रिकी चित्रकला इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयातील रेषांचे प्रकार, टाइप ऑफ लाइन्स अँड इट्स ऍप्लिकेशन व अभियांत्रिकी चित्रकलेतील त्याचा उपयोग या पाठाविषयी माहिती घेणार आहोत. अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण जॉब ड्रॉइंग काढतो त्या ठिकाणी त्या जॉब ड्रॉइंगचं व्यवस्थित वाचन करणं, ते ड्रॉइंग समजून घेणं आणि त्या ड्रॉइंगचा जो फरक आहे, जे काढलेले ड्रॉइंग आहे त्याच्यामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारच्या रेषांनी ज्या पेन्सिलने आपण रेषा काढणार आहोत त्याच्या जाडीमध्ये जर आपण फरक ठेवला, जाड आणि पातळ अशा रेषांमध्ये जर फरक ठेवला तर आपल्याला ड्रॉइंगचं वाचन करणं हे सुलभ होतं. रेषा व रेषांचे प्रकार. रेषा म्हणजे थोडक्यात जो बिंदूंचा संच आहे, दोन बिंदू एकत्र जोडले असता आपल्याला रेषा मिळते. उदाहरणार्थ इथं एक बिंदू आहे आणि हा बिंदू आहे. हा बिंदू आपण असा जोडला तर इथं आपल्याला काय मिळते? रेषा मिळते. रेषा म्हणजे बिंदूंचा संच होय. रेषांचे जे प्रकार, महत्वाचे प्रकार आहेत: कंटिन्युअस थिक लाईन, रेषा जाड असते. कंटिन्युअस थिन लाईन, रेषा पातळ असते. डॅश हिला आपण हिडन लाईन म्हणतो. ही हे असते, थोडीशी तुटक असते. चेन थिन लाईन म्हणजेच आपण त्याला सेंटर लाईन म्हणतो. ज्या कंटिन्युअस थिन लाईन्स असतात त्यामध्ये डायमेन्शन लाईन येते. या एरोला आपल्याला इथे दिसतंय बघा, ही जी डायमेन्शन लाईन इथं जी वापरलेली आहे, थोडक्यात ही मापरेषा आहे. त्यानंतर प्रोजेक्शन लाईन, या कडापासून या माप देण्यासाठी जी लाईन ओढलेली आहे, वरच्या बाजूला घेतलेली आहे, ती प्रोजेक्शन लाईन आहे. त्यानंतर हॅचिंग लाईन्स, जो कापलेला भाग आहे तो या आकृतीत दाखवलेला आहे. या ठिकाणी हॅचिंग लाईन वापरलेली आहे. आउट सेक्शन किंवा रिव्हॉल्व सेक्शन साठी लाईन वापरली जाते. शॉर्ट सेंटर लाईन असते. कंटिन्युअस थिन लाईन, कंटिन्युअस थिन स्ट्रेट लाईन, झिगझॅग लाईन असते. ही आपण पुढच्या भागात बघणार आहोत. डॅश थिक, हिडन आउटलाईन्स दाखवण्यासाठी. नंतर चेन थिन, सेंटर लाईन्स, लाईन्स ऑफ स्मॅटरी, ट्रॅजेक्टरीज हे वापरण्यासाठी चेन थिन लाईन वापरली जाते. ही जी लाईन आहे ही कटिंग प्लेन लाईन आहे. ही कटिंग प्लेन लाईन चेन थिक अँड एंड्स चेंजेस साठी वापरली जाते. चेन थिक लाईन्स इंडिकेशन ऑफ लाईन्स ऑफ सरफेसेस टू स्पेशल रिक्वायरमेंट अप्लायस यासाठी वापरली जाते. नंतर चेन थिन डबल डॅश लाईन, आउटलाइन्स ऑफ ऍडजस्टंट पार्ट, पोझिशन ऑफ मुव्हेबल पार्ट्स आणि सेंट्रॉइड लाईन्स याच्यासाठी या रेषा वापरल्या जातात. या ठिकाणी बघितलं आपण बघा, ज्या रेषा आहेत डायमेन्शन लाईन, एक्सटेन्शन लाईन, सेंटर लाईन, फॅन्टम लाईन, हिडन लाईन, शॉर्ट ब्रेक लाईन, सेक्शन लाईन, व्हिजिबल लाईन, त्यानंतर कटिंग प्लेन लाईन, सेंटर लाईन, चेन लाईन म्हणजेच अभियांत्रिकी चित्रकला मध्ये वापरल्या जाणाऱ्या किंवा उपयोगात आणणाऱ्या ज्या रेषा आहेत त्या या आकृतीमध्ये आपल्याला पूर्णपणे दिसत आहे बघा. याच्यामध्ये सगळ्या रेषांचा वापर केलेला आहे. पुढे आपण काही रेषा आहेत त्या रेषांचे प्रकार सविस्तर बघणार आहोत. ऑब्जेक्ट लाईन, कड्यांचं ऑब्जेक्टच्या कडा दाखवण्यासाठी एक जाड थिक प्रकारची रेषा वापरली जाते. या किचनचा एक ओटा दाखवलेला, किचनची जी आउटलाईन आहे ही आपण या ठिकाणी ऑब्जेक्ट लाईन म्हणून दाखवलेली आहे. पुढे आहे हिडन लाईन, की ज्याला आपण डॉटेड लाईन म्हणतो. हा इथला भाग जो आहे या जॉबचा, या पार्टचा, हा आपल्याला दिसत नाही वरच्या बाजूने. अशा वेळेस असा भाग दाखवण्यासाठी या ज्या रेषा आहेत हिडन लाईन्स, याला आपण डॉटेड लाईन असं म्हणतो, त्या वापरल्या जातात. सेंटर लाईन, एक पूर्ण रेषामध्ये डॅश या क्रमाने सेंटर लाईन येते. वर्तुळाचे मध्यभाग किंवा एखाद्या ऑब्जेक्टचे मध्यभाग सेंटर दाखवण्यासाठी सेंटर लाईन केंद्र रेषेचा उपयोग केला जातो. डायमेन्शन आणि एक्सटेन्शन लाईन,
या ठिकाणी ही जी लाईन या कडेपासून या लीडर लाईन पासून या आउटलाईन पासून जी एक्सटेंड केलेली आहे, ही आहे एक्सटेन्शन लाईन, की जी तिला आपण वाढवलेल्या रेषा किंवा प्रक्षेपक रेषा असं म्हणतो. नंतर ही ऑब्जेक्ट लाईन आहे. या ठिकाणाहून ही जी रेषा आहे, ही रेषा आहे तुमची एक्सटेन्शन लाईन. एक्सटेन्शन लाईन आपल्याला जे याचे जॉबचे माप असेल किंवा जे ड्रॉइंगचे माप असेल ते देण्यासाठी केलं जातं. ही आहे तुमची डायमेन्शन लाईन, माप रेषा. माप रेषा म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला माप देण्यासाठी ती वापरली जाते. त्यानंतर या ठिकाणी लीडर लाईन आहे वापरली, त्याचं उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी फॅन्टम लाईन दिलेली आहे, तिचं उदाहरण आहे. फॅन्टम लाईन ही एक जशी डॉटेड लाईन असते, एक डॅश या क्रमाने जी असते डॉटेड लाईन, त्याऐवजी एका रेषेनंतर 2 डॅश दिलेले असतात. या क्रमाने ती फॅन्टम लाईन तयार होते. या ठिकाणी कटिंग प्लेन लाईन आहे. म्हणजे एखादा भाग आपल्याला कट केलेला असं दाखवायचा असेल, तर त्या ठिकाणी अशा आकाराची कटिंग प्लेन लाईन केली जाते. ही सुरुवातीला डार्क, नंतर ज्या ठिकाणी आपण सेक्शन घेणार आहोत तिथं डार्क, नंतर वरच्या बाजूला जिथं त्याचा इंटरसेक्शन आहे तिथं डार्क आणि शेवटी अशी थिक असते आणि इतर ठिकाणी ती सेंटर लाईन साठी सारखी असते. सेक्शन लाईन और हॅचिंग लाईन्स या आकृतीत दिसतंय बघा आपल्याला. जो कापलेला भाग आहे, तो कापलेला भाग दाखवण्यासाठी आपल्याला हॅचिंग लाईन्स ज्या आहेत, या आपल्याला वापरता येतात. या शक्यतो 45 डिग्री मध्ये 45 डिग्री अंशात आपल्याला हॅचिंग लाईन्स ह्या अस्पष्ट लीडर लाईन पेक्षा थोड्या पुसटशा काढून जो कापलेला भाग आहे, तो कापलेला भाग दर्शवण्यासाठी या रेषांचा सेक्शन लाईनचा वापर केला जातो. पुढे आहे बघा शॉर्ट ब्रेक लाईन. ब्रेक लाईन एखाद्या ठिकाणी आपल्याला मोठा आकार आहे, तो आपल्या पेपरवर बसत नाही. अशा वेळेस काही ठिकाणी आपण जो ब्रेक देतो, त्या ठिकाणी शॉर्ट ब्रेक आणि लाँग ब्रेक लाईन वापरल्या जातात. या ठिकाणी बघा जो ही जी आहे, ही झिगझॅग लाँग ब्रेक लाईन आहे, ही शॉर्ट ब्रेक लाईन आहे. या ठिकाणी त्याचा वापर दाखवलेला आहे. नंतर या आकृतीमध्ये आपल्याला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा आपण यापूर्वी बघितलेल्या आहेत. ही आहे डायमेन्शन लाईन, ही पातळ असते, ही एक्सटेन्शन लाईन किंवा ज्याला आपण प्रोजेक्शन लाईन असं म्हणतो, पातळ असते. लीडर लाईन, ज्या ठिकाणी या बाणाच्या सहाय्याने इथलं आपण माप दिलेलं आहे, ही आहे लीडर लाईन. जी की मुख्य रेषा सारखी असते, पातळ असते. या ठिकाणी दाखवलेल्या आहेत दोन्ही ठिकाणी सेंटर लाईन, केंद्र रेषा पातळ असते. या ठिकाणी दिसतंय आपल्याला व्हिजिबल आउटलाईन, ही रेषा जाड असते. या पद्धतीने या ड्रॉइंग मध्ये आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेषांची उदाहरणं, रेषांचे प्रकार वर बघितलेले आहे. त्याचा प्रामुख्याने इथं उल्लेख केलेला आहे. नंतर या ठिकाणी काही रेषांचे प्रकार आपण रेषा बघतो बघा. व्हिजिबल लाईन्स, सेक्शन लाईन्स, सेंटर लाईन्स, ब्रेक लाईन्स, डायमेन्शन अँड एक्सटेन्शन लाईन्स, लीडर्स लाईन्स आणि फॅन्टम लाईन्स. विद्यार्थी मित्र व प्रशिक्षणार्थी मित्र, या पाठामध्ये आपण अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये जॉब ड्रॉइंगचे वाचन करताना जॉब आपल्याला व्यवस्थित त्याचे वाचन करता यावे, ड्रॉइंग समजण्यास सोपे जावे, यासाठी ज्या रेषा पेन्सिलच्या सहाय्याने आपण काढतो, त्या जाड आणि पातळ याद्वारे दर्शविले असता आपल्याला त्या ठिकाणी ते ड्रॉइंग समजणं आणि ते ड्रॉइंग वाचन करणं सोपं होतं. जर ड्रॉइंग मध्ये तुमच्या रेषा एकसारख्या असतील, सारख्या जाडीच्या असतील, तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं ड्रॉइंगचं वाचन करणं आपल्याला अवघड जातं. त्यामुळेच अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये वेगवेगळ्या रेषांचे प्रकार हे वापरले जातात. धन्यवाद. यावरील जी ऑनलाईन टेस्ट आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणासाठी देण्यात आलेली आहे.